नमस्कार. अध्ययन आय अकादमीतर्फे मी डॉक्टर संकल्प देशमुख आणि DYSP अमोल ठाकूर सर आम्ही दोघंही तुमचं स्वागत करतो. तर हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागचं कारण म्हणजे आपले अध्ययनतर्फे काउन्सिलिंग सेशन सुरू होतात आणि पुढील एकंदरीतच अभ्यासाची स्ट्रॅटेजी आपल्याला यापुढे ठरवायची आहे. तर अध्ययनचे काउन्सिलिंग सेशन सुरू होतात म्हणजे नेमकं काय, तर आम्ही काय करतोय, विद्यार्थ्यांशी आम्ही 1 to 1 चर्चा करतोय अभ्यासाबाबतीत, त्यांच्या पुढच्या प्लॅनच्या बाबतीत. मग एखादा विद्यार्थी नव्याने अभ्यास सुरुवात करत असेल किंवा एखादा विद्यार्थी आधीपासून अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये असेल, मग कदाचित त्यांनी मेन्स दिलेली असेल आतापर्यंत किंवा तो इंटरव्ह्यूला अपेअर झालेला असेल किंवा कदाचित त्याची प्रिलिम्स पाठीमागची निघालेली नसेल. कुठल्याही स्टेजवरती जो अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये असलेला विद्यार्थी असेल किंवा नव्याने अभ्यास करणारा विद्यार्थी असेल, या सर्वांसाठीच आम्ही काउन्सिलिंग ओपन करतोय. तर हे काउन्सिलिंग ओपन करण्यापाठीमागचं कारण काय, तर आत्तापर्यंत मागच्या 3 वर्षामध्ये मी असेल, अमोल ठाकूर सर असतील, मनोज आवटी सर असतील किंवा अनुष्का मॅडम असतील, आम्ही जवळपास 5000+ काउन्सिलिंग केलेले आहेत. आणि त्या अनुभवातून आम्ही हे तुम्हाला निश्चित सांगू शकतो की जितकं टीचिंगमध्ये म्हणजे 1 to 1 टीचिंगमध्ये फरक पडतो, तितकाच फरक एखादा विद्यार्थी जेव्हा त्याचे स्वतःचे पर्सनल प्रॉब्लेम्स, मग ते अभ्यासासाठी असतील किंवा अभ्यासामध्ये अडथळा ठरणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत असतील, तर ह्या सर्व बाबतीत जेव्हा तो आमच्याशी 1 to 1 डिस्कस करतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये जे काही अडचणी आलेल्या आहेत, त्याच्या मनामध्ये ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत अभ्यासाच्या बाबतीत, तर त्या आम्ही ब्रेक करतो. आम्ही त्याला आईस ब्रेकिंग असं म्हणतो. तर यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची अकाउंटेबिलिटी निर्माण होते. काउन्सिलिंग सेशनमधून आम्ही त्यांच्यामध्ये एक प्रकारची अकाउंटेबिलिटी निर्माण करतो. म्हणजे काय, जेव्हा विद्यार्थी आमच्याकडे इथे येतो तेव्हा मी असेल किंवा अमोल सर असतील, आम्ही त्यांना प्लॅन देतोय अभ्यासाचा, त्याचे आम्ही टार्गेट्स ठरवून देतोय. मग कुठला विषय किंवा त्या विषयामधला एखादा सब टॉपिक असेल, तो किती दिवसांमध्ये संपवायचा आहे, ठीक आहे, तर तो किती दिवसांमध्ये कुठल्या सोर्समधून संपवायचा आहे हे सुद्धा आम्ही त्यांना ठरवून सांगतोय. आणि त्याचा आम्ही पर्सनली टेलिग्रामवरती फॉलोअप घेतो, टेलिग्रामच्या नंबरवरती. त्यामुळे काय होतं की विद्यार्थ्याला एक टार्गेट सेट असतं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत केलेला अभ्यास, त्याचा मेसेज त्यांनी आम्हाला करणं भाग असतं, अनिवार्य असतं. आणि याच्यामधून क्रिएट झालेली जी एक आमच्यामध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये एक पर्सनल बॉन्डिंग आहे किंवा एक अकाउंटेबिलिटीचं रिलेशन आहे, ते विद्यार्थ्यासाठी फार फायदेशीर ठरतं. आणि आम्हाला त्याचा फार महत्त्वाचा फायदा म्हणजे काय, तर आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याचे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स समजतातच, पण विद्यार्थ्यांना ओव्हरऑल अभ्यासामध्ये काय अडचणी येतात आणि अशाच प्रकारच्या अडचणी जेव्हा इतर विद्यार्थी पण घेऊन येतात, तेव्हा त्या सॉल्व्ह करणं खूप जास्त सोपं होऊन जातं. म्हणजे आम्ही जर अध्ययनच्याच विद्यार्थ्यांचं जर एक्झाम्पल घेतलं, तर आमच्याच क्लासचे जे काही विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये तुषार गुंजवटे असतील, ज्यांनी आत्ताच पहिल्याच याच्यामध्ये प्रयत्नामध्ये 1 वर्षाच्या अभ्यासामध्येच नायब तहसीलदार पोस्ट मिळवली असेल, तर जर त्यांचा एक्सपिरियन्स किंवा त्यांचा अनुभव तुम्ही लक्षात घेतला, तर काउन्सिलिंग सेशनचा त्यांना नक्कीच फायदा झालेला आहे. तर यापुढे आपण अमोल ठाकूर सरांकडून पुढच्या भागामध्ये आपल्याला काय स्ट्रॅटेजी करायची आहे, अभ्यासाची काय स्ट्रॅटेजी ठेवायची आहे ते पाहूया. अमोल सर. थँक्यू संकल्प सर. जसं डॉक्टर सरांनी सांगितलं आपल्याला की आपण काउन्सिलिंग का करतो, त्याचा कार्यकारण भाव सरांनी आपल्याला सांगितलेला आहे. त्याचे रिझल्ट्स जे आहेत, सरांनी जसं सांगितलं की 5000+ काउन्सिलिंग झालेले आहेत. त्याचे रिझल्ट्स म्हणजे आपण अध्ययन सुरू केल्यापासून 2.5 वर्षामध्ये आपण 50+ सिलेक्शन्स 2019 जो आता निकाल लागला त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. म्हणजे अगदी राज्यात 10वा आलेला पद्माकर असतील, 22वे आलेले हरेश असतील, 7वी मुलींमध्ये 6वी आलेली स्वाती असेल, हा सगळा जो रिझल्ट दिसतोय विथ क्वालिटी रिझल्ट म्हणतोय मी, म्हणजे अगदी डेप्युटी कलेक्टर, DYSP सगळ्या पोस्ट मध्ये आपले विद्यार्थी चमकत आहेत. तर त्याच्या मागचा जो कार्यकारण भाव सरांनी जसं सांगितलं तो तुम्हाला व्यक्त करायला मदत करतो काउन्सिलिंग मध्ये. आणि त्याच धागा पकडून मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे अभ्यास करत असताना हा लॉकडाऊनचा काळ आहे, कोरोनाचा काळ आहे, तेव्हा अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालं असं की प्रिलिम्सच्या तारखा वेगवेगळ्या कारणांमुळे पोस्टपोन होत गेल्या आणि त्यामुळे तुम्हाला अभ्यासाचं शेड्यूलिंग कसं करावं, काय करावं याच्याबद्दलचं प्लॅनिंग तुम्हालाच काय तर आम्हाला सुद्धा सांगणं सुरुवातीला अवघड गेलं. मग यातून आम्ही थोडंसं मंथन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की मला कुठलं तरी तुम्हाला एक गोष्ट द्यायची आहे, ती म्हणजे 1 day at a time. म्हणजे जसं सर म्हणाले की आपल्याला आत्ता काय करता येऊ शकतं, डेली टार्गेट्स, तर ते तुम्हाला आम्ही सेट करून देतो. त्याच्यामुळे काय होतं आपल्याला की आपली स्पर्धा आपल्याशीच राहते, कारण या कालावधीमध्ये आपला इतर विद्यार्थ्यांशी स्पर्धा करणाऱ्या विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट कमी असतो, त्यामुळे आपण कुठे आहोत हे जज करायला आपल्याला मिळत नाही. त्यामुळे डेली टार्गेट्स करणं, रोजचा अभ्यास रोज पूर्ण करणं
तर तो नाही झाला तर विकेंडला ती भरपाई कशी करू याच पूर्ण परिस्थितीमध्ये तुमचा वेळ जातो आणि ती सगळ्यात चांगली गोष्ट आहे. कारण आमचा अनुभव असा आहे की जेव्हा विद्यार्थी पूर्ण अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये बिझी नाही, अत्यंत बिझी असतो, तेव्हाच त्याला यश मिळतं. आणि जे एका वर्षात यश मिळण्याची जी भाषा आहे तर ती इथूनच आलेली आहे की एक्स्ट्रीमली बिझी असणं, यालाच आपण डेडिकेटेड असणं असं सोप्या शब्दात म्हणू शकतो. तर तो काहीतरी मूर्त स्वरूपात आणण्याचा हा प्रयत्न आहे. आमचं असं सजेशन असेल की आत्ताच्या कालावधीमध्ये जिथं अनिश्चितता निश्चित आहे अशा परिस्थितीमध्ये काय करावं, जोपर्यंत एखाद्या परीक्षांच्या तारखा डिक्लेअर होत नाहीत तोपर्यंत त्या परीक्षांचा मुख्य परीक्षांचा अभ्यास स्टार्ट करून द्यावा. उदाहरणार्थ राज्यसेवा असेल तर HRHRD हा विषय असेल, इकॉनॉमी असेल, जो भाग मेन्स स्पेसिफिक आहे त्याचं एकदा आयोगाचे प्रश्न पहिल्यांदा पाहून तो सिलेबस पाहून घ्यावा एखाद्या दर्जेदार पुस्तकातून. किंवा दर्जेदार पुस्तकांची भाषा येते तेव्हा तुम्हाला आमच्या समोर असणारी पुस्तकं दिसत आहेत. कॉम्प्रिहेन्शनचं सरांचं CSATचं पुस्तक आहे किंवा आपलं अध्ययनचं संपूर्ण अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये मी अध्ययनॉमिक्स एक्सप्लेन केलेलं आहे आणि सगळं अर्थव्यवस्था भाग 1 भाग 2 अशी वेगळी पुस्तकं न घेता एकाच पुस्तकात सर्व काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही पुस्तकं तुम्हाला उपलब्ध आहेत. तर या काळाचा वापर अशी पुस्तकं रीड करण्यासाठी करा की व्हॅल्यू ॲडिशन काय होतीये, वेगळं काय मिळतं याचा प्रयत्न करा. आणि हा जो पार्ट आहे तुमच्या अभ्यासाचा हा एकदा कव्हर झाला की तुम्हाला पुन्हा जेव्हा तारखा येतील परीक्षांच्या तेव्हा तुम्हाला प्रिलिम्स स्पेसिफिक जो पार्ट आहे, म्हणजे समजा अर्थव्यवस्था असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, शाश्वत विकास जसे या पुस्तकामध्ये वेगळे दिलेले आहेत अप्लाइड पार्ट प्रिलिम्स स्पेसिफिक, तसं तुम्हाला ते स्विच होता येतं. म्हणजे तुम्ही मेन्ससाठी सुद्धा प्रिपेअर असता. हे आम्ही तुम्हाला का सांगतोय, सिंपल रिझन, जेव्हा तारखा डिक्लेअर होतील आणि ऍक्च्युअल परीक्षा होईल, कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो, त्या तारखेपासून मुख्य परीक्षेचा कालावधी फार असणार नाहीये. जो नॉर्मल असतो त्याच्यापेक्षा निश्चितच कमी असेल. त्यामुळे तुम्ही आत्तापासून या क्षणापासून सर्व काही बाजूला ठेवून, निगेटिव्हिटी बाजूला ठेवून एक्स्ट्रीमली बिझी राहणं हे अपेक्षित आहे. आता या एक्स्ट्रीमली बिझी राहण्यासाठी तुम्हाला मी इकॉनॉमीचं जसं सांगितलं की मेन्सचा पार्ट एकदा वाचून घ्यावा या पुस्तकातून आणि मग जसे तारखा येतील तसं अप्लाइडकडे वळावं. तसं HRHRDच्या बाबतीत सुद्धा आपण आपल्या याच पुस्तकाच्या सिरीज मधून एक पुस्तक पुढच्या महिन्यात तुमच्या भेटीला येत आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण HRHRD साठी वन स्टॉप सोल्युशन असणार आहे. त्याच्यामध्ये आयोगाचे प्रश्न देखील असतील आणि HRHRDचा विषय जेव्हा येतो तेव्हा तो विषय संकल्प सरांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथून पुढे मार्गदर्शन करावे. ओके, थँक्यू अमोल सर. तर बघा की नेमकं इथून पुढे करायचं काय, म्हणजे मेन्सचा अभ्यास करायचा असेल तर काय करायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं अमोल सरांनी सांगितलं की हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या म्हणजे प्रत्येकाच्या कॅपॅसिटीवरती अवलंबून आहे. ज्यांना असं वाटतं की आपण प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये चांगले कॉन्फिडंट आहोत त्यांनी नक्कीच मेन्सला जास्त वेळ द्यायला हरकत नाही. तर यामध्ये आपण समजा HRHRD करतोय तर आम्ही असं म्हणू की जर HRHRDचा अपडेटेड डेटा किंवा अपडेटेड आपण सरांनी जसं सांगितलं मगाशी की पुस्तक येत आहे तुमच्या भेटीला, तर तुम्ही अपडेटेड डेटा करणं जास्त चांगल्या प्रकारचं राहील किंवा चांगलं राहील. त्यानंतर HRHRDच्या बाबतीत आपण आणखी एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे जर प्रिलिम्सच्या आधी आपल्याला फक्त क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून जरी ठेवता आलं आणि तेवढ्या पुरतं जरी आपण आवाका निश्चित करून ठेवला की आपल्याला किती डबपर्यंत HRHRD मध्ये जायचं आहे, तर प्रिलिम्सच्या नंतर तो पाठांतर करणं किंवा तो लवकरात लवकर ड्राफ्ट करणं आपल्याला सोपं जाऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, सध्याच्या लेवलला जर तुम्हाला HRHRD जर समजा तुम्ही वाचत नसाल तर तुम्ही काय करू शकता, ऍटलिस्ट HRHRDच्या आयोगाच्या क्वेश्चन पेपरचं तुम्ही अनालिसिस करून ठेवू शकता. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा क्वेश्चन्स टॉपिक वाईज डिवाइड करणं हे पहिला टप्पा आला आणि दुसरा टप्पा आला प्रत्येक टॉपिकमध्ये नेमके क्वेश्चन्स काय विचारलेत, कशावरती भर दिलेला आहे, त्यांनी कुठे इयर विचारलेला आहे, कुठे संस्था विचारलेल्या आहेत, कुठल्या संस्थांचं त्यांनी ब्रीद विचारलंय का, त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत का, योजनांमध्ये त्यांनी बेनिफिशरी कुठे विचारलेत, कशा प्रकारे विचारलेत, अशा प्रकारचा जो काही आपल्याला अनालिसिस आहे, जे काही अनालिसिस आहे ते आपल्याला कम्प्लीट करायला लागेल. हे झालं HRHRDचं. पॉलिटीचं समजा आपण पॉलिटीच्या बाबतीत विचार केला तर आपल्याला काय करता येईल, मेन्सच्या बाबतीत आपल्याला पॉलिटीच्या बाबतीमध्ये आपण कुठले टॉपिक करू शकतो. तर एक लक्षात घ्या, जो पार्ट आपण पॉलिटी भाग 2 असं म्हणतो त्याच्यामध्ये आलं प्रशासन, त्याच्यानंतर आलं पॉलिटिक्स किंवा इलेक्शन कमिशन बद्दलचा डेटा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आत्ता करू शकतो. त्यात तुम्ही काय करू शकता मग
की या पॉलिटी पार्ट 2 मध्ये म्हणजे राज्यसेवेचा जो पेपर 2 आहे त्याच्यामधला आपण भाग 2 बद्दल बोलतोय. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की 3-4 दिवसांचे 5 दिवसांचे आपण छोटे छोटे टार्गेट्स ठेवून तो पर्टिक्युलर एक टॉपिक कम्प्लीट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण पंचायत राज कुठल्या एखाद्या स्टँडर्ड बुक मधून आपण कम्प्लीट करू शकतो. त्याच्यामध्ये आधी आयोगाच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करा आणि त्या क्वेश्चनच्या आजूबाजूचा डेटा चांगला पाठ करा, चक्कर रट्टा मारा. त्याच्यानंतर कायदे असतील तर कायद्यांच्या बाबतीत तुम्ही काय करू शकता, ऍटलिस्ट बेअर ऍक्ट तुमच्या डोळ्याखालून जाणं आत्ताच्या लेवलला हे एक चांगली स्ट्रॅटेजी असू शकते. त्याच्यामध्ये पण काय करता येईल की क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की बेअर ऍक्ट मध्ये सुद्धा एका पानावरती तुम्हाला फार तर फार 3 ते 4 मुद्देच महत्वाचे राहतात आणि तुमचं वाचन किंवा तुम्हाला प्रिलिम्सच्या नंतर हे सगळं कंपाईल करणं किंवा पाठांतर करणं खूप सोपं जाऊ शकतं. त्यानंतर पॉलिटिक्सचा भाग आहे, राजकारणचा भाग आहे. राजकारणच्या भागासाठी अध्ययनच्या चॅनलवरती ऑलरेडी तुम्हाला नोट्सही उपलब्ध आहेत, पण सोबतच तुम्ही एनसीईआरटीचं पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स सारखं एखादं रेफरन्स बुक, स्टँडर्ड रेफरन्स बुक वाचून काढू शकता. त्याच्यानंतर मग इलेक्शन कमिशनचा डेटा असेल तो सुद्धा अध्ययनच्या नोट्समध्ये तुम्हाला नक्कीच अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे छोटे छोटे टॉपिक तुम्ही नक्कीच कव्हर करू शकता. त्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला असेल किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी असा प्रयत्नही केला असेल की पॉलिटीचा पेपर असेल किंवा HRHD पेपर असेल किंवा अर्थशास्त्राचा पेपर असेल त्याच्यामध्ये जे काही नव्याने सिलेबस पॉईंट ऍड झालेले आहेत त्याचा डेटा शोधण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यासाठी सोर्सेस नवीन विकत घेणं, अशा प्रकारचे तुम्ही प्रयत्न नक्कीच चालू केले असतील तर आमची म्हणजे अध्ययन टीमची तुम्हाला अशी विनंती असेल की तुम्ही अशा प्रकारचा कुठलाही प्रयत्न करू नका. नवीन सिलेबस पॉइंटसाठी तुम्ही पूर्णपणे आमच्यावरती अवलंबून राहिलात तरी आम्ही तुम्हाला एवढी श्युरिटी देतो की विविध सोर्सेस मधून कंपाईल केलेला चांगल्या प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुमचा वेळ कमीत कमी वाया जाऊ देणं हे आमचं टार्गेट असेल. मग त्यात समजा फॉर एक्झाम्पल मी पॉलिटीबद्दल सांगतो की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नावाचा एक टॉपिक आपल्याला ऍड झालेला आहे किंवा पब्लिक पॉलिसी बद्दलचा एक टॉपिक आपल्याला ऍड झालेला आहे सिलेबस पॉईंट मध्ये. तर अशा टॉपिकसाठी तुम्ही नव्याने पुस्तकं शोधणं किंवा जमीन महसूल संहिता पूर्णच्या पूर्ण प्रिंट मारून ती वाचण्याचा प्रयत्न करणं अशा भानगडीमध्ये सध्या पडू नका. तुम्हाला काय करायचंय, ट्रॅडिशनल सिलेबस पॉईंट आणि आम्ही मगाशी सांगितले तशा प्रकारचे सिलेबस पॉईंट 3-3, 4-4 दिवसांचे टार्गेट ठेवून कम्प्लीट करायचे. तसंच इतर विषयांचंही असेल. ठीक आहे, पुढचा पार्ट मी अमोल सरांना विनंती करतो, कंटिन्यू करा. थँक्यू संकल्प सर. आपण आता समराईज करूया जे काही हे डिस्कशन झालं ते. या समरी बघताना आपल्याला काही गोष्टी नोट डाऊन कराव्या लागतील. त्या म्हणजे तुम्ही नोट डाऊन स्पेसिफिकली करा ज्या मस्ट डू आहेत. पहिलं म्हणजे इथून पुढचा जो काळ आहे परीक्षांची तारखा डिक्लेअर होईपर्यंतचा तो क्रिटिकल असणार आहे. क्रिटिकल अशांसाठी की तुम्ही आता जे टॉपिक करणार आहे ते मुक्तपणे करणार आहे, कोणतेही प्रेशर न करता. आणि जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा ते अधिक चांगले होण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा प्रिलिम्सच्या तारखा डिक्लेअर होतील सगळी जण प्रिलिम्सच्या अभ्यासाकडे जाणार आहेत आणि तेव्हा सगळी डायरेक्शन जी अभ्यासाची ती प्रिलिम्सकडे जाणार आहे. तेव्हा आत्ताचा जो वेळ आहे हा क्रुशियल आहे आणि जी व्यक्ती आत्ताच्या वेळेमध्ये हा जो सरांनी सांगितलेला पार्ट आहे किंवा आपण इकॉनॉमी सुद्धा पार्ट डिस्कस केला तो एकदा वाचून, मी म्हणत नाही पाठ करून, वाचून आयोगाचे प्रश्न बघून बाजूला ठेवून देईल त्याला प्रिलिम्स नंतर फार कमी कष्ट करावे लागतील सोर्स निवडताना आणि पाठांतर करताना. तुम्हाला फक्त प्रिलिम्स नंतर कुठला सोर्स आपण रेडी केलेला आहे तो वाचायचा, पाठ करायचा, आयोगाचे प्रश्न सोडवायचे एवढंच काम राहतं. त्यामुळे हा जो पुढचा काही पार्ट आहे, काही दिवस आहेत, मी म्हणेन 15 दिवस 30 दिवस जे काही असतील ते अत्यंत क्रुशियल आहेत. कारण लक्षात घ्या जे टॉपर्स असतात ते फेजमध्ये अभ्यास करत नाहीत, ते थ्रू आउट वर्षभर अभ्यास करतात इररिस्पेक्टिव्ह ऑफ एक्झाम्स. अलीकडे जे टॉपर्स आलेले आहेत अध्ययनची सुद्धा अभ्यास पद्धती हीच सांगते की परीक्षाभिमुख अभ्यास जो आहे तो असायलाच हवा, पण परीक्षांच्या टायमिंग नुसार अभ्यास करू नका. परीक्षा आली म्हणून 2 महिने अभ्यास केला असं नाही करायचं. थ्रू आउट अभ्यास करतच राहिलं पाहिजे तुम्ही जोपर्यंत तुमच्या हातामध्ये त्या लिस्टमध्ये तुमचं नाव येत नाही हव्या त्या क्रमांकावरती. ठीक आहे, मला वाटते आपण हा सर्व संभ्रम जो आम्हाला सरांच्याकडे माझ्याकडे मेसेजेसच्या माध्यमातून मुलांनी व्यक्त केला होता तो काही प्रमाणात का असेना देण्याचा, तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ज्यांना याच्याही पलीकडे काही इश्यूज असतील त्यांनी आपले काउन्सिलिंग सेशन जे आपण स्टार्ट केलेले आहेत याकरिताच, तर ते काउन्सिलिंग सेशनसाठी रजिस्ट्रेशन करावे आणि त्यामध्ये सर्वांना त्यांच्या शंकांचे निरसन होण्यास मदत होईल. जे विद्यार्थी नव्याने अभ्यास करत आहेत त्यांनी तर सुरुवातीला काउन्सिलिंग सेशन अटेंड करावेत आणि मगच त्यांनी अभ्यासाला सुरुवात करावी अशी आमची अपेक्षा आहे.
धन्यवाद. काउन्सिलिंगच्या सेशन सोबतच आपण अध्ययनाच्या विविध बॅचेससाठी सुद्धा रजिस्ट्रेशन ओपन केले. मग त्यात मेन्स बॅच असेल किंवा पुढच्या वर्षीसाठीची इंटिग्रेटेड बॅच असेल त्याचे रजिस्ट्रेशन आपण ओपन करतोय. जशा जशा गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आम्हाला क्लिअर होत जातील तशा बॅचेसचे टाइम टेबल आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल करू. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला काही एन्क्वायरी असेल किंवा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही अध्ययनच्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता. धन्यवाद.